गोपियों की प्राण धन राधा जी के रमण आयो नंद नंदना आयो मनमोहना गोपियों की प्राण धन राधा जी के रमण आयो नंद नंदना आयो मनमोहना गोपियों के प्राण धन राधा जी के रमण आयो नंद नंदना आयो मनमोहना गोपियों के प्राण धन राधा जी के गोपियों की प्राण धन राधा जी के रमण गोपियों के प्राण धन राधा जी के रमण गोपियों की प्राण धन राधा जी के रमण गोपियों के प्राण आयो नंद नंदना आयो मनमोहना गोपियों की प्राण धन राधा जी के रमण आयो नंद नंदना आयो मनमोहना गोपियों की प्राण धन राधा जी के रमण आयो नंद नंदना आयो मनमोहना गोपियों के प्राण धन राधा जी के रमण गोपियों के प्राण धन राधा जी के रमण गोपियों की प्राण धन राधा जी के रमण गोपियों के प्राण धन राधा जी के रमण गोपियों की प्राण धन राधा जी के रमण गोपियों के प्राण धन राधा जी के रमण गोपियों के प्राण धन राधा जी के कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। राधे
पर्जन्यो भगवान् इन्द्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ते विवर्षन्ति भूतानि प्रीणनं जीवनं पयः कर्मणा जायते जन्तु कर्मणैव विलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपाद्यते। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू तडुदित विनुदित पितांबरधारी बालकृष्ण भगवान परमात्मा आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण कथेच्या अंतर्गत आजचा आपला हा 6वा दिवस। कालच्या कथेमध्ये आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या पुतणेचा केलेला उद्धार, तसेच अघासुर आणि बकासुर यांचाही भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी उद्धार केला आणि ज्या लीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी गोकुळामध्ये केल्या त्या लीलांचं आपण दर्शन केलं। माखणचोर लीला, दामोदर लीला, कालियामर्दन आणि गोपिकांचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेलं वस्त्रहरण आणि त्याच्यानंतर त्या इंद्राची पूजा बंद करायला लावून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ब्रजवासियांना गोवर्धनाची पूजा करायला लावली आणि ज्यावेळेस सगळेजण त्या गोवर्धनाचा जय जयकार करत होते, गोवर्धनाने प्रकट होऊन त्या ब्रजवासियांना दर्शन दिलं आणि तो जय जयकार चालू असताना तो आवाज त्या ठिकाणी इंद्राच्या कानावरती गेला आणि इंद्राने सैनिकांना सांगितलं की हा कशाचा आवाज आहे बघून या। त्यावेळेस नारदजींनी त्या ठिकाणी येऊन इंद्रांना सांगितलं की त्या 7 वर्षाच्या कृष्णाने तुमची एवढ्या दिवसापासून चालत आलेली पूजा बंद केली आणि स्वतः त्या ठिकाणी गोवर्धन बनून स्वतःची पूजा त्या ठिकाणी तो करून घेतोय। आणि मग त्यावेळेस इंद्र क्रोधित झाला आणि इंद्राने संवर्तक पावसाला आदेश दिला। धो 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 असा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये सुरू झाला आणि त्या ब्रजवासियांनी भगवंताला अगोदरच सांगितलं होतं की लाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही इंद्राची एवढ्या दिवसापासून चालत आलेली पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा करतो, परंतु तो इंद्र जर त्याची पूजा बंद केल्यामुळे आमच्यावरती कोपला तर त्याच्या संकटापासून तुला आमचं रक्षण करावं लागेल। आणि मग ज्या वेळेस त्या ठिकाणी ते संकट त्या वृंदावनावरती आलं त्यावेळेस ते सगळेजण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हात जोडून म्हणतात की हे भगवंता, गोपः गोपेश्च रक्षायां शितार्तां शरणं ययो। ते सगळे ब्रजवासी म्हणतात की हे भक्त वत्सल प्रभू, आम्ही तुला शरण आलेलो आहोत, या इंद्राच्या क्रोधापासून आमचं रक्षण कर। त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की डोळे बंद करून तुम्ही त्या गोवर्धनाचं ध्यान करा। आणि त्यावेळेस सगळेजण त्या ठिकाणी गोवर्धनाचं ध्यान करतायत आणि म्हणतायत गिरिराज धरण प्रभु तेरी शरण, 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 गिरिराज धरण प्रभु तेरी
ते सगळे ब्रजवासी त्या गोवर्धनाला शरण आले आणि म्हणतात, गिरिराज धरण प्रभु तेरी शरण। हे भगवंता, आमचं रक्षण कर, आम्ही तुला शरण आलेले आहोत। आणि त्याच वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जशी एखाद्या लहान मुलाने छत्री उघडावी तसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती तो गोवर्धन, 7 कोसाचा गोवर्धन असणारा आपल्या करंगळीवरती उचलला आणि सगळे ब्रजवासी गाई गोपाळांसह आणि आपल्या परिवारासह त्या गोवर्धनाच्या खाली येऊन बसले। आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 7 दिवस आणि 7 रात्रीपर्यंत तो गोवर्धन आपल्या करंगळीवरती धारण केला। आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतायत की राजन, आता 3 दिवस पूर्ण झालेले आहे की त्या भगवान परमात्म्याने गोवर्धन आपल्या करंगळीवरती धारण केलेला आहे। त्यावेळेस ते ब्रजवासी भगवंताला म्हणतात की लाला, गेल्या 3 दिवसापासून तू अजिबात आराम केलेला नाहीस, म्हणून थोडा वेळ तू आराम कर, तोपर्यंत या गोवर्धनाला आम्ही सांभाळतो। भगवान परमात्म्याने सांगितलं की तुमच्या काठ्या तुम्ही ज्या गोवर्धनाला लावलेल्या आहेत त्या काठ्यांमध्ये एवढं सामर्थ्य नाही की त्या गोवर्धन धारण करू शकतील। ब्रजवासी म्हणतात, लाला अरे तू तर असं समजलेलं दिसतंय की तुझ्या करंगळीवरतीच गोवर्धन उचललाय। भगवंत म्हणे, खरं तर माझ्या करंगळीवरतीच उचललेला आहे। ब्रजवासी म्हणे, आमच्या काठ्या गोवर्धन धारण करू शकत नाही, आणि मग तुझ्या करंगळीमध्ये एवढं सामर्थ्य कसं आलं? लालाने सांगितलं, मी भगवंत आहे। ब्रजवासी म्हणे, आम्हाला वाटलं छोटासा लाला आहे, थकला असेल तर तू आमच्याच मध्ये भगवंत बनून मिरतोयस। भगवंत म्हटले, मग मी काढू का हात? ब्रजवासी म्हटले, काढ। आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपली करंगळी थोडीशी खाली केली की कर 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 आवाज झाला आणि सगळ्यांच्या काठ्या त्या ठिकाणी मोडून गेल्या आणि गोवर्धन खाली यायला लागला आणि आता ओरडायला लागले की लाला सांभाळ। परत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपली करंगळी लावली आणि तो गोवर्धन त्या ठिकाणी थांबला। आता मात्र ब्रजवासी म्हणतात की लाला, आमच्या एवढ्या मोठमोठ्या काठ्या मोडून गेल्या आणि मग तू करंगळी लावल्याबरोबर तो गोवर्धन कसा त्या ठिकाणी थांबला गेला? भगवंत म्हणे, मी जर यांना सांगितलं की मी भगवंत आहे तर हे मान्य करत नाहीत। तर भगवान परमात्म्याने त्यांना उत्तर दिलं। भगवंत सांगतात की कछु माखन को बलवढो, कछु गोपन करी सहाय, श्री राधे जुकी कृपाते मैंने गिरिवर लियो उठाय। भगवंत म्हणतात, कछु माखन को बलवढो, जे आपण त्या ब्रजामध्ये माखण मिश्री चोरून खाल्लं त्याने माझं बल वाढलं आणि काही तुम्ही माझी मदत केली आणि काही किशोरी राधाराणीची कृपा। ते ब्रजवासी म्हणतात, लाला आम्ही तुझी काय मदत केली? त्यास भगवंत म्हणे, ज्या वेळेस मी तो गोवर्धन करंगळीवरती उचलला त्यावेळेस तुम्ही सगळे माझ्याकडे पाहत होतात आणि तुमच्या शरीरातली जी शक्ती आहे ती सगळी शक्ती माझ्या बोटामध्ये आली आणि मी गोवर्धन करंगळीवरती धारण केला। ब्रजवासी म्हणतात, लाला एवढे दिवस तू फक्त माखण चोरत होतास, आता बल सुद्धा चोरायला लागला। आणि आता इकडे इंद्राने सैनिकांना आज्ञा दिली की ब्रजमंडल जर पूर्ण वाहून गेलेलं असेल तर पाऊस बंद करा। आणि त्या इंद्राचे सैनिक त्या ठिकाणी आले आणि येऊन पाहिलं तर त्या ब्रजामध्ये धूळ उडत होती। मग परीक्षिती राजाने शुकदेव मुनींना विचारलं, एवढं सगळं पाणी गेलं कुठे? तर म्हणतात की एका कोपऱ्यात बसून अगस्त्य ऋषी ते सगळं जल प्राशन करत होते आणि त्या गोवर्धनाच्या शिखरावरती भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र जे आहे ते त्या ठिकाणी ते पाणी सुकवण्याचं काम करत होतं। कारण जेव्हा राम अवतारामध्ये
भगवान प्रभू रामचंद्राने रावणाला मारलं आणि अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्र परत आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचा राजतिलक झाला आणि सीतामाई जी आहे ती सीतामाई आपल्या हाताने सुंदर प्रकारे स्वयंपाक बनवायची आणि संतांना त्या ठिकाणी जेवू घालायची. परंतु एक वेळेस अत्यंत नाराज होऊन उदास होऊन सीता माता प्रभू रामचंद्रांकडे आल्या आणि प्रभू रामचंद्रांना सीता मात्याने सांगितलं की म्हणे मी एवढं प्रेमाने स्वयंपाक करते परंतु माझ्या मनासारखं कुणीच जेवत नाही, म्हणून कुणीतरी सिद्ध महापुरुषांना तुम्ही बोलवा की जो माझ्या मनासारखं भोजन करेल. आणि आता प्रभू रामचंद्रांनी अगस्त्य मुनींना आज्ञा दिली. अगस्त्य मुनी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सीतामैयाने सुंदर अशी सोन्याची थाली सजवली. पूजन त्या ठिकाणी त्या अगस्त्य मुनींचं केलं आणि आता प्रभू रामचंद्रांनी अगस्त्य मुनींना सांगितलं की तुम्ही आज भोजन इथेच करा. अगस्त्य मुनींनी सांगितलं की ठीक आहे आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी इशारा त्या अगस्त्य मुनींना केला की आज तुमचं असली रूप या ठिकाणी दाखवा. सुंदर प्रकारे त्या सीतामैयाने सोन्याच्या थालीमध्ये भोजन आणलं आणि आता त्या भोजनाच्या थालीकडे ज्या वेळेस त्या अगस्त्य मुनींनी पाहिलं तर अगस्त्य मुनी हसायला लागले. सीतामैयाने विचारलं काय झालं. तेच अगस्त्य मुनी म्हणतात माता मी विचार करतोय हे कानात टाकावं नाकात टाकावं की तोंडात टाकावं. जेवू घालायचं असेल तर व्यवस्थित घाला नाहीतर मी चाललो. सीतामैया म्हणे तुम्ही सुरुवात तर करा मी अजून बनवते अजून आणते. आणि आता मात्र त्या ठिकाणी अगस्त्य मुनी भोजन करण्याकरता बसले. भोजन सुरू झालं परंतु संध्याकाळ झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड भोजन चालू आहे परंतु ढेकर सुद्धा अगस्त्य मुनींना त्या ठिकाणी आला नाही. आणि आता मात्र जानकी माता त्या ठिकाणी थकून गेल्या आणि गणपती बाप्पाच्या पत्न्या ज्या आहेत रिद्धी आणि सिद्धी त्यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या रिद्धी सिद्धी ज्या आहेत त्या स्वयंपाक बनवण्याचं काम करतायत आणि स्वतः गणपती बाप्पा त्या ठिकाणी वाढण्याचं काम करतायत. 17 दिवस झाले अखंड भोजन त्या अगस्त्य मुनींचं चालू आहे. आणि आता 17व्या दिवशी जानकी माता त्या अगस्त्य मुनींना म्हणतात अर्ध जेवण झाल्याच्या नंतर पाणी प्यायला पाहिजे. अगस्त्य मुनी म्हटले माताश्री तुम्ही काळजी करू नका अर्ध जेवण झालं की मी पाणी पितो. सीतामैयाने विचार केला म्हणजे 17 दिवसापासून जेवतायत आणि अजून यांचं अर्धही जेवण झालं नाही असा कसा महात्मा आहे. आणि आता मात्र अगस्त्य मुनींनी प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी इशारा केला बस की अजून चालून द्यायचं. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की आता बस करा. आता अगस्त्य मुनी म्हणतात मैया आता पाणी आणा. सीतामैया म्हणे जो 17 दिवस जेवलाय त्याचं एखाद्या हंड्यात तर भागणार नाही, म्हणून सीतामैयाने सांगितलं पाण्याची व्यवस्थाच आमच्याकडे नाही. आणि त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यांना वचन दिलं होतं की कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस इंद्र क्रोधित होऊन त्या ठिकाणी पाऊस पाडील त्यावेळेस मी गोवर्धन उचलील आणि तो त्या ठिकाणी पडलेलं ते जे पाणी आहे ते सगळं जल तुम्ही प्राशन करा. आणि म्हणून त्या ठिकाणी अगस्त्य मुनींनी ते सगळं पाणी प्राशन केलं. आणि आता मात्र इंद्राला पश्चाताप झाला आणि इंद्र त्या ठिकाणी विचार करतोय हा चमत्कार माझ्या भगवंताशिवाय दुसरं तिसरं कुणीच करू शकत नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की त्या परमपित्याची मी परीक्षा घेतली आणि म्हणून आता त्याची माफी मागितली पाहिजे. म्हणून इंद्र परत त्या ठिकाणी भगवंताकडे आला आणि आल्याच्या नंतर इंद्राने भगवंताची सुंदर अशी 10 श्लोकामध्ये स्तुती केली. विशुद्ध सत्वं तव धाम शांतं तपोमयं ध्वस्तरजस्तमस्कं मायामयोऽयं गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंध. इंद्र म्हणतो की हे भगवंता
तुम्ही सर्व जगताचे पिता आहात, परंतु मी स्वतःला या जगाचा मालक समजलं आणि स्वतःला जगाचा मालक समजून ही चूक केली. परंतु हे भगवंत आता मला माफ करा. तस भगवंत म्हणतात, इंद्रा, मी ज्याच्यावरती प्रेम करतो त्याचा अगोदर अभिमान त्या ठिकाणी नाहीसा करत असतो. आणि मग हा असा असणारा माझा स्वभाव आहे. मग शुकदेव मुनी परीक्षिती राजाला विचारायला लागले की ब्रह्मदेवाने भगवंताची वस्त्र आणि ते ब्रजवासी ज्यावेळेस चोरून नेले, त्यावेळेस ब्रह्मदेवाने ते वस्त्र आणि ब्रजवासियांना तो परत घेऊन आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने भगवंताची 40 श्लोकात स्तुती केली होती. तरी सुद्धा भगवंत त्याला एकही शब्द बोलले नाहीत. आणि इंद्राने आज फक्त त्या ठिकाणी 10 श्लोकात भगवंताची स्तुती केली आहे. तरी सुद्धा भगवंत म्हणतात की इंद्रा, मी तुला माफ केलं. असं का? तर शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतायत की राजन, ब्रह्मदेवाने जी चूक केली त्या चुकीमुळे भगवंताचे भक्त भगवंतापासून दूर गेले होते. सगळे वासर आणि भक्त दूर गेले होते. परंतु इंद्राने जी चूक केली त्या चुकीमुळे 7 दिवस आणि 7 रात्री सगळे भगवंताचे वासर आणि भगवंताचे भक्त त्या ठिकाणी भगवंताच्या सोबत होते. आणि हेच कारण आहे की इंद्राने 10 श्लोकात स्तुती केली तरीही भगवंताने त्या इंद्राला माफ केलं. आणि ब्रह्मदेवाने 40 श्लोकात स्तुती करूनही भगवंत त्या ब्रह्मदेवाला एकही शब्द बोलले नाही. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने विचार केला की जसं त्या आईला स्वतःपेक्षा तिच्या मुलाचं केलेलं कौतुक जास्त प्रिय असतं, तसंच भगवंताला सुद्धा स्वतःपेक्षा त्याच्या भक्तांची स्तुती ही खूप आवडते. आणि म्हणून इंद्राने त्या ठिकाणी सगळ्या त्या ब्रह्मदेवाने ब्रजवासियांची स्तुती केली आणि भगवंताला नमस्कार करून तो आपल्या धामाला त्या ठिकाणी निघून गेला. आणि आता शुकदेव मुनी सांगतायत की त्या इंद्राने ती गोवर्धनाची तलहटी पाहिली आणि इंद्राला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा निर्माण झाली. इंद्राने सांगितलं की हे भगवंता, आता मला इंद्रलोक नको, चंद्रलोक नको, मला इथेच राहण्याची इच्छा आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की इंद्रा, तू स्वर्गामध्ये जाऊन प्रशासन कर, तरी सुद्धा तुझं या ब्रजभूमीवरती असंच प्रेम राहील. आणि इंद्र ही त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि इंद्र सुद्धा त्या ठिकाणी निघून गेला. आणि सांगतायत की आता दुसऱ्या दिवशी एकादशी आली आणि नंद बाबा जे आहेत ते नंद बाबा एकादशीचं व्रत हे निर्जला करायचे. एकादशम निराहार समभ्यर्च जनार्दनम स्नातुं नंदस्तु कालिन्या द्वादशां जलमाविशात. एकादशीचं व्रत नंद बाबांनी निर्जला केलं. परंतु रात्री 12 वाजता नंद बाबाला असा भ्रम झाला की ब्रह्म मुहूर्त झालाय. आणि नंद बाबा त्या ठिकाणी अर्ध्या रात्री उठले आणि एका सरोवरामध्ये स्नान करण्याकरता गेले. आणि कोणत्याही सरोवरात मध्यरात्री स्नान करणं वर्जित आहे, कारण त्यावेळेस पाण्याची देवता जी आहे वरुण देवता, ती वरुण देवता त्यावेळेस विश्राम करत असते. आणि म्हणून नंद बाबांनी मध्यरात्री त्या जलाशयामध्ये प्रवेश केला आणि मग त्या वरुण देवतेच्या दूतांनी नंद बाबाला वरुण पाशामध्ये बांधलं आणि वरुण लोकामध्ये नेलं. ज्यावेळेस भगवंताला हे कळालं त्यावेळेस भगवान परमात्मा वरुण लोकामध्ये गेले आणि भगवंताला पाहिल्याच्या नंतर त्या वरुणाला एवढा आनंद झाला. सुंदर असं स्वागत त्या भगवंताचं वरुणाने केलं. आणि तो वरुण म्हणायला लागला की हे भगवंता, तुमचं येण्याचं कारण आम्हाला कळालं नाही, परंतु तुम्ही आल्याचा खूप आनंद आम्हाला झाला. आणि भगवंताची स्तुती तो करायला लागला. भगवंत म्हणे माझी स्तुती करताय, पूजा करता आणि माझ्याच वडिलांना बांधून ठेवलं. आता नंद बाबा भगवंताचे वडील आहेत हे कळाल्याबरोबर वरुणाने त्या ठिकाणी भगवंताची क्षमा याचना करत
नंद बाबाला त्या ठिकाणी बंधनमुक्त केलं आणि आता परत नंद बाबा आणि भगवान परमात्मा परत त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आले। पुढे सुंदर असं त्या यज्ञ पत्नीयांवर जी कृपा भगवान परमात्म्याने केली तो प्रसंग श्री शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतायत। म्हणतात की एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा गायी चारत चारत वनामध्ये दूर निघून गेले आणि गेल्याच्या नंतर ते सखा म्हणायला लागले की लाला आम्हाला खूप भूक लागलीये, खाण्याकरता काहीतरी पाहिजे। त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं की इथे काही अंतरावरती काही ब्राह्मण यज्ञ करतायत, त्यांच्या घरून आपल्याला भोजन घेऊन या। आता ते भगवंताचे सखा जे आहेत ते त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांकडे गेले आणि सांगितलं की आम्ही कृष्ण आणि बलराम यांचे सखा आहोत। कृष्ण आणि बलराम इथे थोड्याच अंतरावरती गायी चारतायत, त्यांना खूप भूक लागलेली आहे, त्यांना खाण्याकरता काहीतरी द्या। परंतु ते ब्राह्मण एवढे अभिमानी होते की त्या ब्राह्मणांनी यांचा नमस्कारही स्वीकारला नाही आणि आता ते सगळे भगवंताचे सखा त्या ठिकाणी भगवंताकडे परत आले। भगवंत म्हणे तुम्ही तर तसेच परत आले, खाण्याकरता काहीच आणलं नाही। त्यावेळेस ते सखा म्हणतात की लाला तू आम्हाला कुणाकडे पाठवलंस? ते ब्राह्मण एवढे अभिमानी आहेत की आम्ही नमस्कार त्यांना केला परंतु त्यांनी आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि अशा अभिमानी लोकांकडे तू आम्हाला पाठवलेस। भगवंत म्हणे तुम्ही त्या ब्राह्मणांकडे न मागता त्याच्या पत्न्यांकडे मागायला पाहिजे होतं, कारण एक आई कोणत्याही मुलाला फक्त स्वतःचाच मुलगा असावा असं नाही, तर कोणत्याच मुलाला ती आई उपवासी दुःखी पाहू शकत नाही। म्हणून आता तुम्ही त्यांच्या पत्न्यांकडे जा। आणि आता ते सखा जसे गेले तसे ब्राह्मणांकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाही, सरळ त्या ब्राह्मणांच्या घरामध्ये गेले आणि त्या यज्ञ पत्नी या त्या ठिकाणी बसलेल्या होत्या आणि या मुलांना पाहिल्याच्या नंतर विचारलं की तुम्ही कोण आहात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कृष्ण आणि बलराम यांचे सखा आहोत आणि ते इथे काही अंतरावरती गायी चारतायत। आणि पाहिलं आता यज्ञ त्या ठिकाणी ब्राह्मणांचा चालू आहे, मध्ये उठताही येत नाही, बोलताही येत नाही, परंतु इशाऱ्याने त्यांना खुणवतायत की जाऊ नका। परंतु त्या यज्ञ पत्नी यांनी पाहूनही न पाहिल्यासारखं केलं आणि भगवंताकडे त्या ठिकाणी भोजन घेऊन निघाल्या। आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलंय की एका वडाच्या खाली बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहेत। कन्हैयाच्या श्याम वर्णावरती पित पितांबर लहरतोय, बलराम दादाच्या गौर वर्णावरती निलांबर लहरतोय आणि सुंदर प्रकारे त्या कृष्ण आणि बलराम यांना पाहिल्याच्या नंतर त्यांचा आनंद गगनात मावेना आणि त्या यज्ञ पत्नी यांचं सुंदर असं स्वागत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलं। स्वागतम ओ महाभागा अस्यतं करवाम किम। भगवंत म्हणतात हे मातांनो तुमचं स्वागत आहे, मी तुम्हाला प्रणाम करतो। आणि आता त्या यज्ञ पत्नी यांनी भगवंताला आपल्या मांडीवरती बसवून खाऊ घातलं आणि फक्त भगवंतालाच नाही तर भगवंताचे सगळे सखा आणि बलराम दादा या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या यज्ञ पत्नी यांनी आपल्या मांडीवरती बसून खाऊ घातलं। आणि आता तिकडे ते ब्राह्मण फक्त यज्ञ करतायत आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतायत की राजन त्या स्त्रियांचं त्या ब्राह्मणांचं सगळं आयुष्य वेदाचं अध्ययन करता करता यज्ञ करता करता गेलं, परंतु भगवंताची प्राप्ती त्या ब्राह्मणांना झाली नाही। परंतु त्यांच्या पत्न्यांकडे ना वेदाचं ज्ञान होतं, परंतु
त्या ठिकाणी प्रेम त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे त्या भगवंताची त्या यज्ञपत्नी यांना प्राप्ती झाली. आणि फक्त प्राप्तीच झाली नाही तर साक्षात पूर्ण ब्रह्माला आपल्या मांडीवरती बसून त्यांनी खाऊ घातलं. आणि आता भगवान परमात्मा त्यांना म्हणतात की आता तुम्ही परत जायला पाहिजे. परंतु त्या यज्ञपत्निया म्हणतात की हे भगवंता, ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडे येत होतो ना त्यावेळेस आमचे पती आम्हाला खुणवत होते की जाऊ नका. आणि आता जर आम्ही घरी गेलो तर ते आमचा स्वीकार त्या ठिकाणी करणार नाही. परंतु भगवान परमात्म्याने सांगितलं, जा पर कृपा राम की होय, ता पर कृपा करहि सब कोय. भगवंताने सांगितलं, ज्या जीवाला एकदा माझा अनुग्रह प्राप्त झाला त्याला परत इकडे तिकडे भटकावं लागत नाही. आणि मी तुम्हाला असं वचन देतोय की तुमचे पती पहिल्यापेक्षा आता तुमचा जास्त आदर करतील. आणि आता त्या यज्ञ पत्नी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते सगळे ब्राह्मण त्यांच्या चरणावरती लोळायला लागले. ते ब्राह्मण म्हणतात की इकडे आमचं सगळं आयुष्य वेदाचं अध्ययन करता करता गेलं परंतु त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला झाली नाही. परंतु धन्य आहात तुम्ही की तुमच्याकडे वेदाचं ज्ञान नाही तरी सुद्धा तुम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि सुंदर अशी त्या यज्ञ पत्नियांवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कृपा केली. आणि पुढे सुंदर असं त्या रासलीलेचं वर्णन श्री शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतायत. त्याच्या अगोदर सगळ्यांनी 2 मिनिटं हाताने टाळी वाजून मुखाने भगवान परमात्म्याचं भजन करायचं. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्याम, श्याम श्याम
श्रीमद्भागवत महापुराण राधे राणी सरकार भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्तु मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः। शुकदेव मुनींनी आता सुंदर असणाऱ्या त्या रासलीलेमध्ये प्रवेश केलेला आहे। शुकदेव मुनी वर्णन करतात की शरदातील ती रात्र कशी आहे तर शरदोत्फुल्ल मल्लिका, त्या शारदीय पौर्णिमेचं सौंदर्य त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या शारदीय पौर्णिमेचं सौंदर्य पाहिलं आणि मनामध्ये त्या ब्रज गोपींसोबत रास विहार करण्याची इच्छा भगवान परमात्म्याला निर्माण झाली। शुकदेव मुनी परीक्षिती राजाला म्हणतात की राजन, आतापर्यंत फक्त त्या गोपींना भगवंताला भेटण्याची आशा असायची, परंतु आज प्रत्येक गोपी त्या ठिकाणी आपापल्या घरातील घरकाम करते आणि त्या भगवान परमात्म्याने त्या गोपींना बोलावण्याकरता सुंदर अशी बासरी त्या ठिकाणी वाजवली आणि ही त्या गोपींच्या प्रेमाची सफलता आहे। निशम्य गीतं तदनंगवर्धनं ब्रज श्रिय कृष्ण गृहीत मानसा अजगमुरन्योन्यमलक्षतोद्यमा सयत्र कांतो जवलोल कुंडलः। जसा त्या गोपींच्या कानावरती तो बासरीचा आवाज पडला, त्या गोपींचं मन त्या ठिकाणी मोहित झालं आणि त्या गोपी म्हणायला लागल्या की हे भगवंता, हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे, 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 मोहिले माझे मन मोहिले
प्रकारे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या गोपींना बोलावण्याकरता बासरी वाजवली आणि त्या गोपींचं मन त्या ठिकाणी मोहित केलं आणि त्या गोपी म्हणतायत की हे भगवंता, तुझ्या त्या बासरीने आमचं मन त्या ठिकाणी मोहित केलं. आणि मग त्या म्हणायला लागल्या, लूट केले गया दिल जिगर सावरा जादूगर. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ती बासरी वाजवली, तशी तर भगवान परमात्म्याने बासरी ही 2 वेळेस वाजवलेली आहे, परंतु दोन्हींचा परिणाम हा वेगवेगळा झाला. अगोदर भगवंताने जी बासरी वाजवली ती बासरी अशी होती की सर्वभूत मनोहरम. त्या बासरीने सगळ्या त्रैलोक्याला त्या ठिकाणी मोहित केलं होतं. परंतु आता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रास विहार करण्याकरता बासरी वाजवली, ती बासरी फक्त जगौ कलम वा मदृशा मनोहरम, ती बासरी फक्त ब्रजातील गोपींनाच ऐकायला गेली. आणि ब्रजामध्येही त्याच गोपींना की ज्या गोपींचं भगवान परमात्म्याने चिरहरण वस्त्रहरण त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यांना रासलीलेमध्ये येण्याचं वचन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने दिलं होतं. कारण जीवात्म्याच्या आणि परमात्म्याच्या मध्ये एक मायारूपी पडदा आहे आणि जोपर्यंत तो मायारूपी पडदा बाजूला होत नाही तोपर्यंत जीव त्या भगवंताला जाणण्याचा अधिकारी होत नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या गोपींचं वस्त्रहरण करून त्यांना रासलीलेमध्ये येण्याचं वचन दिलं. आणि आज रासलीला करण्यासाठी भगवान परमात्म्याने त्या गोपींना बोलावण्याकरता बासरी वाजवली आणि त्या बासरीचा आवाज गोपींच्या कानावरती पडला की जी गोपी जे काम करत होती ती गोपी ते काम अर्धवट सोडून त्या ठिकाणी आलेली आहे. एक गोपी त्या ठिकाणी गाय धुवत होती, ती दोहणी तिने तशीच त्या गायी खाली ठेवली आणि निघून आली. एक गोपी आपल्या मुलाला स्तनपान करत होती, तिनेही त्या मुलाला मांडीवरून खाली सोडून दिलं आणि त्या ठिकाणी भगवंताकडे निघालेली आहे. आणि एक गोपी आपला शृंगार त्या ठिकाणी करत होती, परंतु शृंगार करत असताना त्या बासरीचा आवाज कानावरती पडला आणि त्या गोपीने डोळ्याला कुंकू लावलं, कपाळाला काजळ लावलं आणि असा उलटा सुलटा मेकअप करून ती त्या भगवंताकडे निघालेली आहे. आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला म्हणतात की राजन, ज्या वेळेस त्या गोपी भगवंताकडे निघाल्या त्यावेळेस अनेकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गोपी कुणाच्याच थांबवण्याने त्या ठिकाणी थांबत नव्हत्या. जसं की ती गंगेची धारा ज्या वेळेस गोमुखातून निघते तिचं ध्येय फक्त एकच असतं की त्या प्रियतम प्रेमस्पद असलेल्या सागराला प्राप्त करणं. आणि मग मध्ये जर छोटा मोठा दगड आडवा आला की ती आपल्या प्रवाहाने त्यालाही वाहून नेते. मोठा डोंगर जर आडवा आला तर आपला मार्ग बदलून निघून जाते, पण तिचं ध्येय फक्त एकच आहे की त्या सागराला प्राप्त करणं. तसं या गोपी ज्यावेळेस भगवंताकडे निघाल्या त्यावेळेस त्यांना अनेक जण रोखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कुणाच्या थांबवण्याने त्या गोपी त्या ठिकाणी थांबत नाही. एका गोपीला तिच्या पतीने कुलूप लावून घरामध्ये बंद केलं. त्यावेळेस ती गोपी मनामध्ये विचार करते, आता सगळ्या गोपी त्या भगवंताकडे जातील, भगवंताचा अंग संग त्या गोपींना प्राप्त होईल आणि आज फक्त मी या शरीराच्या प्रतिबंधामुळे घरात कैद झाले आणि म्हणून मी या देहाचाच त्याग करते. आणि देहाचा त्याग त्या गोपीने केला आणि सूक्ष्म रूपाने सगळ्यात अगोदर ती गोपी त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचली. आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला म्हणतात की राजन, या गोपी म्हणजे कोणी साधारण स्त्रिया नाहीयेत. भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्ष वनवासामध्ये गेले आणि त्या दंडक अरण्यामध्ये जेवढे ऋषी होते, जेवढे संत होते, त्या सगळ्या संतांनी प्रभू रामचंद्राचं
सुंदर असणारं ते स्वरूप पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये गोपीभाव जागृत झाला की आपणही सीता मातेप्रमाणे पती म्हणून यांना प्राप्त करून घ्यावं आणि त्यांची सेवा करावी. आणि आज तेच दंडक अरण्यामधले जेवढे ऋषी आहेत, संत आहेत, तेच या ठिकाणी ब्रजामध्ये गोपी बनून आलेले आहेत. एवढंच नाही तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वामन अवतार घेतला आणि बलीच्या यज्ञ स्थळावरती भगवंत जाऊन पोहोचले आणि त्या वामन भगवंताचं स्वरूप हे अत्यंत दिव्य सूर्याप्रमाणे आहे आणि त्या दैत्य कन्यांनी ते वामन भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि त्यांना ही इच्छा निर्माण झाली की हा आम्हाला पती म्हणून भेटावा. आणि मग त्या दैत्य कन्या सुद्धा त्या ठिकाणी गोपी बनून आलेल्या आहेत. एवढंच नाही तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने समुद्र मंथनाच्या वेळेस मत्स्य अवतार धारण केला होता, त्यावेळेस त्या मत्स्य कन्यांनाही असं वाटलं की हा आम्हाला पती म्हणून भेटावा, म्हणून त्या मत्स्य कन्या सुद्धा ब्रजामध्ये गोपी बनून आलेल्या आहेत. आणि वेदाचे कर्मकांडाचे 80,000 मंत्र ब्रजामध्ये गोपी बनून आलेले आहेत. आणि अशा असणाऱ्या या सर्व प्रकारच्या गोपी भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सुंदर असं त्या गोपींचं स्वागत केलं. भगवंत म्हणतात, स्वागतम महाभाग प्रियं किं करवाणि वा व्रजशाणामयं कश्चिद् वृतागमन कारणम्. भगवंत त्या गोपींना म्हणतात, या महाभागांना तुमचं स्वागत आहे. गोपींना एवढा आनंद झाला. गोपी म्हणतात, सुंदर प्रकारे बासरी वाजून आम्हाला बोलावलं आणि आता आमचं किती सुंदर स्वागत करतोय. परंतु जसा भगवंताने पुढचा प्रश्न त्या गोपींना विचारला, व्रतागमन कारणम, तुम्ही कशा करता आलात. आता मात्र त्या गोपींनी खाली माना घातल्या. गोपी काहीच बोलत नाही आणि भगवंताला तर त्यांच्या हृदयातील प्रेम आज मुखातून प्रकट करून घ्यायचं आहे. भगवंत त्या गोपींना म्हणतात, तुमच्या पतीसोबत भांडण झालं म्हणून तुम्ही आलात का. परंतु कितीही भांडण झालं तरी सुद्धा त्या पतीची सेवा करणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. आणि तुम्ही माझ्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्या पतीची सेवा करण्याचं सोडून माझ्याकडे आलात. आणि त्या पतिव्रतेमध्ये खूप ताकद असते. शुकदेव कोणी परीक्षिती राजाला म्हणतात की राजन, हा जीव ज्या वेळेस भगवंताकडे जातो ना, तेच भगवंत अगोदर त्याची परीक्षा घेतात की हा जर संसारातील वासना इच्छा घेऊन माझ्याकडे आला असेल तर याचं येणं व्यर्थ आहे. आणि भगवंत गोपींना म्हणतात की पत्नीचा धर्म आहे पतीची सेवा करणं, कारण पतिव्रतेमध्ये खूप ताकद असते. आणि एका पतिव्रतेची कहाणी भगवंत त्या ठिकाणी सांगायला लागले. भगवंत म्हणतात, एक पतिव्रता स्त्री आहे, ती आपल्या अंगणामध्ये तांदूळ निवडत बसलेली होती आणि तेवढ्यामध्ये तिचा पती कामावरून घरी आला आणि आपल्या पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवून तो झोपी गेला. आणि जवळच त्यांचा एक 1.5 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी खेळत होता. पतीला तर झोप लागलेली आहे आणि तो मुलगा रांगत रांगत त्या ठिकाणी अग्निकुंड होतं, त्या अग्निकुंडाकडे निघालेला आहे. त्या स्त्रीने विचार केला, मुलाला वाचवण्याकरता जावं तर माझ्या पतीची झोप मोडेल, माझा पतिव्रता धर्म नष्ट होईल, आणि नाही जावं तर मुलगा जळून खाक होईल, काय करावं. परंतु शेवटी तिने निर्णय घेतला, मुलगा जळून खाक झाला तरी चालेल, परंतु मी माझा पतिव्रता धर्म नष्ट होऊ देणार नाही. आणि 1-1.5 तासाच्या नंतर ज्यावेळेस त्या पतीची झोप मोडली, त्यावेळेस त्या पत्नीने त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर जसं एखाद्या फुलाशी खेळावं तसा तो मुलगा त्या अग्नीशी खेळत होता. आणि भगवंत म्हणतात, ही पतिव्रतेची ताकद आहे की जळता अग्नी सुद्धा त्या ठिकाणी चंदनाप्रमाणे शीतल झाला. आणि तुम्ही माझी बासरी ऐकून
त्या पतीचा त्याग करून या ठिकाणी आलात. त्या गोपी आता मात्र गंभीर झाल्या, डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि त्या गोपी म्हणतात की हे भगवंता, आता तू आम्हाला पतिव्रतेची कथा सांगितली, फक्त तुलाच पतिव्रतेच्या कथा माहिती आहेत का? आम्ही सुद्धा तुला सांगतो, आता आमचंही ऐक. आणि त्या गोपी म्हणतात की एक स्त्री आहे, पतीची ती खूप सेवा करते, परंतु एक वेळेचा प्रसंग आहे, त्या पतीला काही कामानिमित्त परदेशात जावं लागणार आहे. त्यावेळेस ती पत्नी रडायला लागली आणि तिने सांगितलं की मी तुमच्याशिवाय कशी राहणार. त्यावेळेस त्या पत्नीने आपला एक फोटो तिच्याकडे दिला आणि सांगितलं की मी परत येईपर्यंत या फोटोची तू सेवा कर. आणि आता ती त्या फोटोची दररोज सेवा करायची. आणि एक वेळेस 2 वर्षाच्या नंतर तिचा तो खरा पती जो आहे तो बाहेर आलेला आहे आणि ही दरवाजा बंद करून घरामध्ये त्या पतीच्या फोटोची सेवा करत होती. आणि बाहेर दरवाजावरती तिचा खरा पती आलेला आहे. त्याने तो दरवाजा त्या ठिकाणी वाजवला आणि मग भगवंता, आता तूच सांग तिने काय करायला पाहिजे. कारण ती विचार करते की दरवाजा उघडण्याकरता जर गेले तर माझी ही सेवा जी आहे ती बंद पडते, माझा पतिव्रता धर्म नष्ट होतोय, मग तूच सांग आता तिने काय करावं. त्यावेळेस भगवंत म्हणतात निश्चितच आता तिने जाऊन दरवाजा उघडला पाहिजे, कारण खरा पती तिचा दारावरती आलेला असताना तिला त्या फोटोची सेवा करण्याची काहीच गरज नाही. गोपी म्हणतात तू तुझ्याच तोंडाने न्याय दिलास ना, खरा पती आल्याच्या नंतर खोट्या पतीची सेवा करण्याची गरज नाही. आणि मग पती, पत्नी, मुलगा हे सगळे संबंध फक्त या देहाचे आहेत आणि आम्ही देह नाही, आम्ही तर आत्मा आहोत. आणि आत्म्याचा पती त्या श्रीकृष्णाशिवाय दुसरा कुणीच असू शकत नाही. आणि मग आत्म्याचा पती तो आज आम्हाला तू प्राप्त झालायस, तर तू का आम्हाला त्या खोट्या पतींची सेवा करायला पाठवतोस. आणि आता भगवान परमात्म्याने विचार केला की गोपी माझ्या परीक्षेमध्ये पूर्णपणे पास झालेल्या आहेत. आनंद त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला झाला आणि भगवान परमात्मा सुंदर प्रकारे त्या गोपींसोबत नाचायला लागले. त्या नाचणाऱ्या भगवंताला पाहिलं आणि गोपींना अभिमान जागृत झाला की तो त्रिभुवनपती आमच्या इशाऱ्यावरती नाचतोय, एवढ्या आम्ही सुंदर आहोत. सौंदर्याचा अभिमान त्या ठिकाणी गोपींना जागृत झाला आणि त्या भगवान परमात्म्याला सगळं सहन होतं, परंतु अभिमान सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि म्हणून तो कामदेव जो आहे त्या कामदेवानेही भगवंताला त्या ठिकाणी नाचताना पाहिलं आणि भगवंताने त्या कामदेवालाही आव्हान केलं. भगवंत म्हणतात की आजपर्यंत तू मोठमोठ्या योग्यांना समाधीमध्ये विचलित केलंयस, परंतु आज मी योगेश्वर कृष्ण या अनंत व्रज सुंदरींमध्ये रास विहार करतोय, माझ्या मनात काही विकार उत्पन्न करून दाखव. त्यावेळेस त्या कामदेवाने भगवंतावरती 5 प्रकारचे बाण सोडले, परंतु भगवंताच्या मनामध्ये काम निर्माण झाला नाही. आणि आता मात्र कामदेव लज्जित झाला, भगवंताच्या चरणावरती पडला आणि भगवंताला त्याने अच्युत हे नाव दिलं. नवच्चती स्वरूपात इति अच्युतः. आणि तोच कामदेव द्वारकेमध्ये येऊन भगवंताचा प्रथम पुत्र प्रद्युम्न बनला. आणि आता त्या गोपींना आपल्या सौंदर्याचा अभिमान त्या ठिकाणी झालेला होता की हा जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा आमच्या सौंदर्यावरती मोहित झालाय आणि आमच्यासोबत नृत्य करतोय. आणि भगवंताला अभिमान सहन होत नाही. असं म्हणतात की ओ तैरते तैरते भी डूब गए, जिन्हें खुद पर गुमान था. ओ तैरते तैरते भी डूब गए, जिन्हें खुद पर गुमान था. और वो डूबते डूबते भी तैर गए, जिस पे मेरा कान्हा मेहरबान था. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी भगवंत अंतर्धान झाले. आणि आता त्या गोपींची स्थिती अशी झाली की जसं आमच्या शरीरातून आमचा प्राणच निघून गेलाय की काय. भगवंत अंतर्धान झाल्याच्या नंतर त्या गोपी आता 4ही दिशांना भगवंताला शोधायला लागल्या आणि जो भेटेल त्याला विचारायच्या की तू आमच्या भगवंताला पाहिलंस का. एक वटवृक्ष त्यांना दिसला आणि त्या वटवृक्षाला म्हणतात, हे वटवृक्षा, तू आमच्या प्रियतमाला पाहिलंस का. परंतु तो वृक्ष तो काय उत्तर देणार.
त्या गोपी म्हणतात, तू सुद्धा शेवटी पुरुषच आहेस. स्त्री हृदयातील व्यथा तुला काय कळणार. थोडंसं पुढं गेल्या की तुळशीचं झाड दिसलं आणि त्या तुळशीला म्हणतात की हे तुलसी, कश्चित तुलसी कल्याणी गोविंदा शरणा प्रिये सहत्वाली कुले बिभ्रद दुष्टस्ते ते प्रियोच्युतः. त्या गोपी म्हणतात की हे तुलसी, हे कल्याणी, सांग ना तू तरी पाहिलंस का आमच्या प्रियतमाला. अगं तू तर त्यांना एवढी आवडतेस की तुझ्याशिवाय ते भोजन सुद्धा ग्रहण करत नाही. सांग ना तू पाहिलंस का. तेवढ्यामध्ये थोडीशी हवा आली आणि ते तुळशीचं झाड हललं गेलं. त्या गोपी म्हणतात, कशी सांगशील, तू सुद्धा आमची सवतच आहेस ना. आणि आता मात्र त्या गोपींना स्वतःचंही भान राहिलेलं नाही आणि जो भेटेल त्याला विचारतायत की त्या भगवंताला तू पाहिलंस का. आणि आता त्या गोपी व्याकुळ होऊन म्हणायला लागलं की हे भगवंता, तुला जर आमच्याशी असा व्यवहार करायचा होता तर मग तू आम्हाला का बोलावलंस. मुरली बजा के मोहना, मुरली बजा के मोहना, क्यों कर लिया किनारा अपनों से हाय कैसा, बुखार है तुम्हारा मुरली बजा के मोहना, मुरली बजा के मोहना, क्यों कर लिया किनारा मुरली बजा के मोहना. त्या गोपी त्या भगवंताला सगळीकडे शोधायला लागल्या आणि कुठे कुठे शोधताय तर ढूंढा गली गली में, हो जा डगर डगर में, ढूंढा गली गली में, हो जा डगर डगर में. मन में यही लगन है, मन में यही लगन है, दर्शन मिले तुम्हारा मुरली बजा के मोहना. मुरली बजा के मोहना, क्यों कर लिया किनारा मुरली बजा के मोहना. यमुना तुम ही बताओ, चलिया कहाँ गया है. यमुना तुम ही बताओ, चलिया कहाँ गया है. तुम भी चली गई हो, तुम भी चली गई हो, कहती है मुरली बजा के मोहना. मुरली बजा के मोहना, क्यों कर लिया किनारा अपनों से हाय कैसा, व्यवहार है तुम्हारा मुरली बजा के मोहना, मुरली बजा के मोहना, मुरली बजा के मोहना. त्या गोपी म्हणायला लागल्या की तुला जर असाच व्यवहार आमच्याशी करायचा होता तर मग तू बासरी वाजून आम्हाला का बोलावलंस.
आणि आता भगवंत तरीही परत आले नाही, तर त्या गोपी म्हणतात की भगवंताच्या लीलांचं अनुकरण आपण करू आणि मग जशा लीला भगवंताने केल्या तशा लीला आपण करू शकत नाही आणि उलट सुलट लीला आपण केल्या की मग तो भगवंत त्या ठिकाणी येऊन आपल्याला सांगेल की हे असं नाही असं करा आणि तो त्या ठिकाणी पकडला जाईल. आणि सगळ्या गोपी त्या यमुनेच्या काठावरती आल्या आणि आता एक गोपी यशोदा मैया बनली, एक गोपी कृष्ण कन्हैया बनली आणि त्या ठिकाणी भगवंताच्या लीलांचं अनुकरण करतायत. एक गोपी पुतना बनलेली आहे आणि त्या कृष्ण बनलेल्या गोपीने पुतना बनलेल्या गोपीला मारण्याचं नाटक केलं आणि सगळ्या गोपी टाळ्या वाजवून म्हणतात की पुतना मारली, पुतना मारली. आणि एक गोपी तर आपली ओढणी त्याने उंच आकाशामध्ये उडवली आणि म्हणते की हे ब्रजवासियांनो, तुम्ही घाबरू नका, हा इंद्र तुमचं काहीच अहित करणार नाही, कारण मी गोवर्धन उचललाय. आणि शुकदेव मुनी म्हणतात की एक गोपी तर कृष्ण बनून एवढी तन्मय झाली की कृष्णो अहम पश्यत गतिम, तिला असं वाटायला लागलं की मीच कृष्ण आहे. आणि तरी सुद्धा भगवंत आले नाही. परत आता भगवंताला शोधत त्या ठिकाणी पुढे निघाल्या. थोडंसं पुढं गेलं की भगवंताचे चरणाचे चिन्ह दिसायला लागले. वज्र अंकुश ध्वज कमळ हे चरण त्या ठिकाणी चिन्ह त्या ठिकाणी दिसल्याच्या नंतर त्यांनी ओळखलं की हे पाऊल जे आहेत ते आमच्या प्रियतमाचे आहेत, त्या नंदनंदनाचे आहेत. आणि त्या भगवंताला शोधत शोधत निघाल्या. थोडंसं पुढं गेलं की अजून एक पाऊल खूण त्या पाऊल खुणासोबत दिसायला लागली. आणि आता मात्र त्या गोपींच्या मनामध्ये त्यांना वाटायला लागलं की तो भगवंत एकटा नाही, कुणीतरी त्याच्या सोबत आहे. मग ती कोण आहे की जी एकटीच भगवंताला आपल्या सोबत घेऊन गेली. थोडं पुढं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी फुलं गळून पडलेली दिसली आणि त्या गोपी म्हणतात की केशम प्रसादनम त्वत्र कामिन्या कामिनः कृतम. या ठिकाणी भगवंताने फुलं निवडून निवडून तिचा शृंगार केलेला दिसतोय. आणि मग ती गोपी कोण आहे की जी भगवंताला घेऊन त्या ठिकाणी गेली. तर संतांची मान्यता आहे की ती गोपी दुसरी तिसरी कुणीच नसून श्री रासेश्वरी राधाराणी आहे. परंतु शुकदेव मुनींची गुरु आहे राधाराणी. आणि शुकदेव मुनींच्या तोंडातून एकदा जरी राधे शब्द निघाला की त्या शुकदेव मुनींना 6 महिन्याची समाधी लागते. आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला ही कथा सांगताना सावध आहे. एकदा ही राधे शब्द आपल्या मुखातून त्यांनी येऊ दिला नाही तर काही ठिकाणी तिचा गोपी म्हणून, काही ठिकाणी वधू म्हणून उल्लेख केला. कारण शुकदेव मुनी म्हणतात माझ्या तोंडातून जर राधे शब्द निघाला आणि मला जर समाधी लागली तर या परीक्षितीचा उद्धार कसा होईल. म्हणून एकदाही त्यांनी आपल्या तोंडातून राधे शब्द येऊ दिला नाही. आणि शुकदेव मुनी म्हणतात जी गोपी भगवंताच्या सोबत गेलेली होती ती म्हणते की लाला आता मी खूप थकली आहे, मला चालता येत नाही. तिला सुद्धा अभिमान झाला आणि भगवंत त्या ठिकाणी खाली बसले आणि तिला सांगितलं की स्कंद आरुही आता माझ्या खांद्यावरती बस. आणि जसं तिने भगवंताच्या खांद्यावरती बसण्याकरता पाऊल उचललं भगवंत तिथूनही अंतर्धान झाले. आणि शुकदेव मुनी म्हणतात सावधूरणवतप्यतः ती वधू भगवंताच्या विरहामध्ये मूर्छित होऊन पडली, चक्कर येऊन त्या ठिकाणी पडली. या ठिकाणी वधू म्हणून तिचं वर्णन केलं. कारण असं म्हणतात की जी वस्तू जेवढी किमती असते तिला तेवढंच त्या ठिकाणी सांभाळून ठेवलं जातं. आपण जर नवीन घर बांधलं तर सगळ्यांना दाखवतो हे किचन आहे, हे बेड आहे, हॉल आहे, सगळं दाखवतो. परंतु ही तिजोरी आहे, हिच्यामध्ये एवढे पैसे आहेत आणि हिची चावी इथे असते, हे कुणालाच माणूस सांगत नाही. ते फक्त खूप जवळचे लोक असतात त्यांनाच हे माहीत असतं. तसं श्री शुकदेव मुनींनी या श्रीमद भागवत रूपी तिजोरीमध्ये राधा नावाचं तत्व त्या ठिकाणी लपवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते गुप्त असणारं तत्व प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येणार नाही. फक्त जे भगवत रसिक आहेत तेच फक्त त्या राधा नावाच्या रत्नाला पाहू शकतात. आणि मग ज्या वेळेस त्या गोपी त्या ठिकाणी राधिकेपर्यंत येऊन पोहोचल्या
आणि आता मात्र त्यांनी तिला सावरलं आणि सगळ्या गोपी मिळून परत यमुनेच्या काठावरती आल्या आणि त्या गोपी म्हणतायत की त्या ठिकाणी त्या गोपींनी गोपीगीत गायलं आणि त्या म्हणतात हे गीत ऐकून जर तो आला नाही तर याच यमुनेमध्ये आपण आपला प्राणत्याग करू आणि सुंदर असं त्या गोपींनी कणक मंजिरी छंदामध्ये गोपीगीत त्या ठिकाणी गायलं. जयति तेऽधिकम् जय